माझे गुरु एका जनार्दनाहुनी थोरू, म्हणजे माझ्या गुरुपेक्षा श्रेष्ठ कोण म्हणतात? निंदक. पण हे शहाण्या माणसासाठी, ज्याला शेजारी निंदा करता येईल, त्याला काडीवर त्याच्यात काही फरक होत नसेल तर त्याला काही अर्थ नाही महाराज. मग तो अहंकारी असतो. अहंकार नासा भेद जगी निंद ओवाळा. गावगाव असे महाअहंकारी माणसं, भयंकर अहंकार. आणि होतं काय की त्या अहंकारामुळं अख्खं गाव निंदा करतं त्यांची, आणि तेही दुसऱ्याची निंदा करतात. पण आपली लोक निंदा करायला लागलेत हे त्यांना कळालं पाहिजे. जर आपणाला कळालं की लोक आपली निंदा करायला लागलेत, आपल्याला नको नको ते बोलायला लागलेत, ते ऐकल्यानंतर माणसानं सुधारणा केलं तर त्याचं कल्याणच होतं, उद्धार होतो. पण तो जर म्हणायला लागला, असले गावात कुत्रे तर लयच भुकतेत, आपण हत्ती आहोत, हत्तीसारखं मस्त मजेत चालायचं, असल्या कुत्र्याकडे ध्यान द्यायचं नाही, असं म्हणून ते उगम स्वतःला हत्ती समजत असला गाढव असून, तर त्याला काय अर्थ नाही. म्हणून निंदक कुटील असा निंदा करायचा तो शिवजी कासार कुटील, कुट खायचा महाराज. नुसत्या आणि कृपण म्हणजे एवढा चिंगूस, आबा बाबा लय मक्खी चूस. काय काय माणसं असे असतात काही दान करत नाहीत, अपाट अपाट साठवून ठेवणार. त्या नगरला एक सावकार आणि त्याची बायको आहे. नगरला सावकाराचं महाराज 80 वय, त्याच्या पत्नीचं 70 वय. आणि झालं असं, मी कीर्तनाला योगायोग तिथं नगरला गेल्यानंतर त्यांना म्हटलं, सावकार म्हणलं तुमचं 80 दिसालय वय आणि पत्नीचं आता 70 वय आहे, तुम्हाला काही मूलबाळ? कशाला म्हणला मुलं बाळ म्हणलास महाराज, उगच त्या प्रॉपर्टीमध्ये वाटे कशाला म्हणला, त्याच्यामुळं बरं आहे म्हणलं आम्ही दोघंच, मध्ये तिसरंच नको म्हणला. असं का? आणि का दुसरे काही लोभ्या न आवडती पोरे म्हण, तुकोबाराय म्हणतात. म्हणजे लोभी माणसं, कृपण माणसं, त्यांना लेकरं बाळ सुद्धा नको वाटतात. असं आपणच दोघं राहू असं कृपण. तो शिवजी कासार असा कृपण, खळ खळ. ज्ञानोबारायांनी जे खळांचे व्यंकटी सांडो आहे ना, जे वाईट, अत्यंत वाईट असणारा असा शिवजी कासार महाराज. तो कधीच तुकोबारायांच्या कीर्तनाला यायचा नाही. अख्खं गाव कीर्तनाला यायचा, पण तो यायचंच नाही. काय काय गावात असे नग असतात महाराज, जायचंच नाही. चांगलं कार्य दिसलेलं तिथं जायचं नाही. काही म्हणजे ते जुने महाराज लोक सांगायचे बघा, काय कीर्तनानं सुधारले नाहीत आणि तमाशानं बिघडले नाहीत, असे काही नग असतात. कुठंच नसते ते, इकडं धड इकडं नाही ना तिकडं नाही, कशातच नाही. असं तो शिवजी कासार आपला धंदा, आपण भलं बस, दुसरीकडं कुठंच ध्यान द्यायचं नाही. आणि मग तुकोबारायांनी गावातून माणसं पाठवायचे मंदिरामधून, जावा त्या शिवजीला घेऊन या. आणि शिवजी कासाराला बोलवायला गेले की महाराज तो म्हणायचा, काय रे तुम्हाला काही धंदे नाहीत, का नाहीत म्हणला, रातभर उगं भजन करत बसता. ते तुकाराम महाराज एक तिथून देऊन येतात इथं, उगं त्यांचा आजोळ आहे म्हणून आता आपण गप बसतो म्हणला. काय म्हणले, अख्खं गाव येडं केलं म्हणले त्यांनी, आणि तुम्ही बी त्यांच्या नादाला लागलेत म्हणला. चल जा म्हणला, मला बोलवायला आलं की हानीनच म्हणला तुला. मग ते टाळकरी माघार यायचे. तुकोबारायांना म्हणायचे, अहो ते येणं गेले म्हणायचे, जाऊ द्या म्हणले काय. मग असं महिना राहायचे तुकोबाराय लोहगावमध्ये. झालं असं, एक दुसरा ब्राह्मण देवता तुकोबारायांकडे आला. का आला? त्यांनी कर्ज काढून यज्ञ केला होता महाराज. यज्ञ झाला, पण त्या यज्ञाला जे पैसे काढले होते कर्ज काढून, काय ब्राह्मण बघा जुन्या काळचे, यज्ञ त्यांच्या भल्यासाठी नाही. यज्ञ जो असतो ना, गावात यज्ञ असेल तर तो गावच्या भल्यासाठी असतो. जिल्ह्यात असेल तर जिल्ह्याच्या भल्यासाठी असा यज्ञ असतो. आता आपल्या गावात सप्ताह व्हायला लागलाय ना, सप्ताह कोणा एकासाठी नसतो, अख्ख्या गावासाठी असतो महाराज. आता ही माझा वैयक्तिक काय असं नाही, हा सप्ताह माझा नाहीच, हा सप्ताह ज्ञानोबाराय तुकोबारायांचा आहे. मी उगं निमित्त मात्र झालोय. आणि उद्या आपल्या सप्त्याचा काल आहे, काल्याचा प्रसाद चुकवू नका. 7 दिवस तुम्ही आले नसताल, कोणी आलं नसेल तर त्यानं निदान उद्याच्याला या, काल्याचा प्रसाद घ्या. असं का सांगतो? हात जोडून सांगतो महाराज. ही सप्ताह जे करायला लागलोय ना, माझा याच्यात 1 रुपया नाही. ऐकायला लागलेत का? या सप्त्याला माझा 1 रुपया नाही. मग सप्ताह कसं व्हायला लागलाय? ज्ञानोबाराय तुकोबारायांनी दिलेल्या पैशातून सप्ताह व्हायला लागलाय. हे सांगू नये.
पण आज बोलतोय 5-6 दिवस झालं. ही गोष्ट फक्त मी माऊलीला बोललेली आहे अगोदर. आपले पोद्दार ज्ञानेश्वर पोद्दार त्यांनाच सांगितलेलं आहे. सांगू नये पण आता तळमळीनंच 5-6 दिवस वाट बघितली, पण आणि काही येणंच गेलेत, सावधच होणं गेलेत, आहे का नाही. ते महाराज उद्याच्याला काल्याला नाही आले, प्रसाद नाही घेतले, तर त्यांनी ज्ञानोबरायन तुकोबरायांच्या प्रसादाला मुकले, माझ्या नाही. हे ध्यानात घ्या. हां, मी काय जे जेव्हापासून फिरायला लागलो ना कीर्तन भजन करत, ते ज्ञानोबराय तुकोबरायांनी जो काही प्रसाद दिला तो प्रसाद उद्या तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणून हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी या. माझ्याकडे बघून येऊ नका, मी करतोय म्हणून येऊ नका. ज्ञानोबराय तुकोबरायांचं नाव आहे, त्यांचा प्रसाद आहे, तो प्रसाद घेण्यासाठी या, कल्याणच होईल. असो, शिवबा कासार येत नव्हता, भजनाला कीर्तनाला यायचे नाहीत. आणि मग एका ब्राह्मणाला 10,000 कर्ज झालं होतं अंगावरती. ते कर्ज फिटत नव्हतं. ते ब्राह्मण देवता तुकोबरायांकडे आले, आणि तुकोबरायांकडे आल्यानंतर झालं असं की, तुकोबराय मला एवढं कर्ज झालंय आणि तुम्ही मला त्या कर्जातून मुक्त करा. मी तुमचा महिमा ऐकून आहे, खूप 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 महिमा ऐकलेला आहे तुमचा. तुम्ही नक्कीच मला या कर्जामधून बाहेर काढणार याची मला शाश्वती आहे. ही थोर आशा घेऊन तुमच्याकडे आलोय, कृपा करून माझं एवढं कल्याण करा. असं शरण आल्यानंतर तुकोबराय म्हणले, बाबा मी तर काही नाही म्हणले, मी असा महाराज आहे म्हणले की मी पाकिट सुद्धा घेत नाही म्हणले, नारळाला तर हातच लावत नाही, असा मी महाराज आहे म्हणले. काय नाही म्हणले, कीर्तन म्हणले की लोक अन्नदान करतात, तिथंच थोडासा प्रसाद खायचा आणि मग सेवा करायची, निघून जायचं, असा महाराज आहे म्हणले, माझ्याकडे काही नाही. नाही नाही तुकोबराय कृपा करा, माझ्यावरती कृपा करा, शरण आलोय म्हटल्यानंतर तुकोबराय म्हणले, काही नाही, ठीक आहे म्हणले. गावात एक व्यक्ती आहे म्हणले लोहगावमध्ये, तुम्ही त्यांच्याकडे जायचं देवा, आणि ते जे देतील तुम्ही घेऊन या. असं म्हटल्यानंतर कोण व्यक्ती आहे म्हणले, शिवजी कासार असा एक व्यक्ती आहे, खूप पैसा आहे, संसार चिकाटीचा आहे, धंदा आहे त्याचा चांगला, तुम्ही जा त्याच्याकडे. म्हटल्यानंतर महाराज ब्राह्मण देवता काही नाही, काही हरकत नाही म्हणले. तुकोबराय जातो, आणि ते ब्राह्मण देवता निघाले शिवजी कासारांच्या घरी. शिवजी कासारांच्या घरी गेल्यानंतर म्हणले, जय हरी जय हरी जय हरी जय हरी. म्हणले, तुम्ही बी तुकाराम महाराजांचे संगती दिसायला लागलो. म्हणलं, तुम्हाला कसं काय कळालं? जे हरी म्हणणारे त्यांच्याच टीम मधले मेंबर आहेत म्हणले, दुसरं कोण म्हणायचे म्हणले आम्हाला. बरं, कसं काय आले? कीर्तनाला चला म्हणताय का? नाही नाही म्हणले, कीर्तनाला. मग काय काम काढलं आमच्याकडे? नाही. तुकोबराय म्हणले की गावामध्ये असा दानशूर, असा मोकळ्या मनाचा माणूस फक्त शिवजी कासार आहे म्हणले, आणि त्यांच्याकडे जा, तुम्हाला ते पाहिजे तेवढं धन देतील, तुमचं कर्ज नाहीच होईल म्हणले. शिवबा कासार म्हणला, तुकोबरायांना काही काम नाही म्हणला, मी दानशूर आणि मी एवढा उदार? नाही नाही म्हणले, ते तुम्हाला चुकीचं सांगितलेत म्हणले, ते मी काही देत नाही म्हणले, जा म्हणले तुम्ही. ते ब्राह्मण देवता म्हणले, असं कसं म्हणायला लागलेत म्हणले, ब्राह्मण देवताला काही ना काही दिलंच पाहिजे म्हणले, त्याशिवाय मी जाणार नाही. आणि महाराजांनी म्हणलेत, काही ना काही घेऊन यायचंच म्हणलेत, रिकाम्या हातानं महागारी यायचंच नाही, असं महाराजांनी सांगितलंय. त्यावेळेस आता हे जाणच गेले ब्राह्मण देवता, 2 तास तिथं थांबले. त्यावेळेस तो एवढा कृपण असणारा, चिंगूस माणूस असणारा महाराज, त्यानं काय केला की 2 ढबू पैसे, बरं का, 2 ढबू पैसे त्या ब्राह्मण देवताच्या हातावर ठेवले. आणि ब्राह्मण देवतांनी बघितले, 2 ढबू पैसे, 10,000चं कर्ज. बाबा बाबा म्हणले, लयच अवघड झालं म्हणले. आणखीन एवढंच का? माझ्याकडे एवढंच आहे म्हणले, निघा चला. असं म्हटल्यानंतर आता तुकोबरायांचे शब्द आठवले, काही का असणं घेऊन या, जे देईल ते घेऊन या. म्हटल्यानंतर महाराज ते ब्राह्मण देवता तुकोबरायकडे आले, आणि तुकोबरायांना म्हणले, तुकोबराय तुम्ही तर सांगून पाठवले, लय उदार गडी आहे, चांगला गडी आहे, आणि त्या गड्यानं मला 2 ढबूच पैसे दिले, हे बघा म्हणे, आणि ह्या 2 ढबूच्या पैशामध्ये 10,000चं कर्ज कधी फिटाव म्हणले. असं म्हटल्यानंतर तुकोबराय तिथं एक खडा उचलला तुकोबरायाने, म्हणले दाखवा ते पैसे. पैसे दाखवले, तो खडा उचलला, आणि तुकोबरायांनी त्या 2 ढबू पैशाला खडा लावला. खडा लावल्याबरोबर त्याचं सोनं झालं महाराज. तो शिवबा कासार या ब्राह्मण देवताच्या पाठीमागं हळूहळू गुपचूप आलाच होता, की म्हणलं ह्या 2 ढबू पैशामध्ये याचं 10,000चं कर्ज फेडतेत कसं तुकोबराय, हे बघण्यासाठी महाराज ते आला होता.
आणि तुकोबारायांनी बी त्याला बघत बघतच म्हणले, ठीक आहे म्हणले, तुमचे 2 डब्बू आहेत का नाही, चिंता नका करू म्हणले, 2 डब्बू दिलेत ना, आपण त्याचा बघा काय करू. आणि त्याला बघत बघत खडा उचलले आणि त्या पैशाला लावले. पैसे ते 2 डब्बू पैसे सोन्याचे झाले महाराज. हे चमत्कार बघितला शिवजी कासारानं आणि त्याला ठोकाच बसला. हा म्हणला, महाराजाकडे परीस आहे म्हणला, परीस. आणि मग तो पुढे आला लगेच महाराजाच्या पुढे आला आणि मग महाराजांनी तो खडा होता परिसाचा, ते लगेच बाजूला विहीर होती, एक तलाव होता, त्या पाण्यामध्ये टाकून दिला तो खडा. काय म्हणला शिवबा कासार, म्हणला काय महाराज, म्हणला मनातल्या मनात म्हणायला लागला, काय म्हणला यांना, अहो परीस असणारा परीस, कसल्याही लोखंडाचं कसल्याही धातूचं सोनं करणारा परीस टाकून दिला म्हणला पाण्यामध्ये, काय कळायचं म्हणलं यांना, असं म्हणला. आणि मग ते ब्राह्मण देवता म्हणायला लागले, अहो हे 2 सोन्याचे झाले, हे 2 सोन्याचे झाले, पण एवढ्या या 2 डब्बू पैशामध्ये माझं कर्ज फिटणार नाही, एवढ्या सोन्यानं काही होणार नाही. बर म्हणले तुकोबाराय, ठीक आहे म्हणले, मग आणखीन तुमच्याकडे काही साहित्य आहे का? ते म्हणले आहे म्हणले. ते ब्राह्मण देवता त्रिकाल संध्या करायचे. शिव महापुराण कथेमध्ये त्रिकाल संध्याचं फार महत्व सांगितलंय बरं का. ब्राह्मण देवतांनी त्रिकाल संध्या केलीच पाहिजे. नुसतं ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येऊन फायदा नाही. ज्यांना ते ब्रह्म जाणून घ्यायचंय त्यांनी त्रिकाल संध्या करावी लागते. त्रिकाल संध्या करायचं कसं, तर भस्म लावून करावं लागतं, असं त्या शिव महापुराण कथेमध्ये वर्णन आलेलं आहे. भस्म लावून, त्यानंतर ते भस्म क्षत्रियांनी कोणता मंत्र म्हणून भस्म लावायचा, हा ना, त्याच्या ब्राह्मणांनी कोणता मंत्र बनवून भस्म लावायचा, असे त्याच्यामध्ये श्लोक आलेले आहेत. आणि त्यानंतर संध्या करायची. असो, आपणाला ते संध्या वगैरे माहीत नसलं तर आपण फक्त हरिपाठ म्हणायचा. वारकऱ्याची संध्या म्हणजे हरिपाठ आहे. आणि सकाळचं नित्यनेम म्हणजे ज्ञानेश्वरी गाथा पारायण हे करायचं. ते संध्याचे मंत्र वगैरे लय असतो, ते त्याचे नियम पण कडक असतात. आपल्याला ते काही करणं होत नाही, त्या भानगडीत पडू नका. ब्राह्मण देवतांनी करायचं ते संध्या, आपल्याला नाही. तर म्हणले माझ्याकडे हे ते पात्र आहे, ते तांब्या आहे पाण्यासाठी, पळी आहे, हे सगळं साहित्य आहे म्हणले. बरं म्हणले, ठीक आहे म्हणले, तुकोबाराय म्हणले काढून ठेवा म्हणले इथं साहित्य सगळं. आणि ते सगळं साहित्य तिथं ठेवल्यानंतर तुकोबारायने आणखीन एक खडा उचलला, सगळ्या साहित्याला लावला. ते सगळं साहित्य महाराज सोन्याचं झालं. म्हणले आता तुमचं कर्ज फिटल का? सगळं फिटल म्हणले महाराज, काही राहणार नाही म्हणले. आणि तो ब्राह्मण देवता एवढे आनंदित झाले, आनंदानं निघून गेले. तो दुसरा खडा बी तुकोबारायांनी पाण्यात टाकला. शिवजी कासार म्हणले, काय महाराज आहेत म्हणले, 2दा परिसाचा खडा होता म्हणले त्यांच्याकडे, पण पाण्यात टाकला म्हणले. नाही नाही म्हणले, महाराजाकडे चमत्काराकडे म्हणले. महाराज शिवजी कासारानं तो चमत्कार बघितला. चमत्कार बघितल्यापासून दुसऱ्या दिवशीपासून तो महाराजांच्या अगोदर रुपाळी सुरू व्हायच्या अगोदर कीर्तनाला येऊन बसायला लागला आणि श्रद्धेनं कीर्तन ऐकायला लागले. असं किती 1 वर्ष त्यांनी कीर्तन ऐकले श्रद्धेनं. आणि कीर्तन ऐकून महाराज त्याच्या चित्तामध्ये बदल झाला. नंतर त्याला एवढी कीर्तनाची आवड लागली, त्या शिवजी कासारांनी 36 बैल कथील आणायला मुंबईला पाठवले. मुंबईच्या बाजाराला पाठवले. तिथल्या व्यापाऱ्यानं कथील भरून दिले. 36 बैल ते महागारी देहूमध्ये आले. आणि देहूमध्ये आल्यानंतर ते कथील बैलावरचं उतरावून बघितलं तर त्याच्यामध्ये सगळे महाराज रुपये झालेले बरं का. त्याचं ते परिवर्तन झालेलं कांचनामध्ये, सोन्यामध्ये. आणि मग ते 36 बैलावरती ते रुपये आलेले. ते काय केलं की परत त्यांनी त्या व्यापाऱ्याला पाठवलं. हे म्हणले माझं नाही म्हणले, तुम्ही ते कथील मी मागिवलं होतं तुम्ही हे मला वेगळंच रुपये दिलं, ते नका देऊ. ते माघारी पाठवलं. पण त्या व्यापाऱ्याने म्हणले आम्ही कथीलच भरून दिलतं, त्यामुळे हे माल आमचा नाही. परत ते देहूला आले आणि ते 36 बैलावरचं जे रुपये होते ते सगळे महाराज तुकोबारायांसमोर आणले. आणि शिवजी कासारांनी म्हणले महाराज हा तुमचाच महिमा आहे. तिकडून कथील पाठवलं होतं पण त्याचा बदल झाला आणि हे सगळं धनामध्ये रूपांतर झालं. आता मी याचं काय करू तुम्हीच सांगा. त्यावेळेस तुकोबारायांनी म्हटले की काही नाही म्हणले, तुम्ही एक इथं विहीर बांधा म्हणले. गावाला पाणी मिळत नाही, जरा पाण्याची टंचाई होती, तर तुम्ही इथं विहीर बांधा त्या पैशातून. आजही लोहगावला गेल्यानंतर तिथं शिवजी कासार यांनी विहीर बांधलेली आहे. मोठीलट विहीर आहे महाराज त्या काळची. आजही तुम्हाला 400 वर्ष जुनी ते विहीर पाहायला मिळेल लोहगावमध्ये. आणि सगळ्या गावाला महाराज ते पाणी प्यायला उपलब्ध व्हायला लागलं. त्यानंतर शिवजी कासार यांची पत्नी
ती चिडली महाराज महाभयंकर. का? कारण तुकोबारायांनी त्यांना भजनाकडे वळवलं शिवजी कासारांना, आणि त्यांच्या संसाराचा पार 12च वाजायला लागले. त्यामुळे ती प्रचंड चिडली तुकोबारायांवरती. एवढी चिडली की म्हणले महाराजांचा काटाच काढायचा म्हणले. महाराजांना घरी बोलवायचं आणि महाराजांचा काटाच काढायचा म्हणले. असं झालं की कीर्तनाला गेली संध्याकाळी. म्हणली महाराज उद्याच्याला सकाळी संत पूजनासाठी आमच्याकडेच या, आंघोळ वगैरे सगळं जेवण वगैरे सगळं आमच्या इथंच करा. आणि नेमकं त्या दिवशी काहीतरी व्यापारासाठी शिवजी कासार गावाबाहेर गेलेले देहू लोहगावतून. त्यांनी घरी बोलवलं. महाराज त्या शिवजी कासाराच्या पत्नीच्या महाराज असा द्वेष होता भरलेला, राग द्वेष असा होता की तिनं रात्री 2 वाजल्यापासून पाणी गरम करत होती महाराज तुकोबारायांना आंघोळ घालायला. रात्री 2 वाजता पाणी गरम करायला ठेवलं. पाण्याला लाकडं कसले घातले? आपले उगे कुजलेले लाकडं नाही, खैराचे लाकडं घातले. खैराचं लाकूड जड बी असते, लय निबर असते जळायला. तसले लाकडं घालून 4 हांडे पाणी होतं त्याच्यात. ते उकळून एक हांड्यावर आलं होतं. म्हणजे एवढं महाराज गरम केलं पाणी. आणि तुकोबाराय मग महाराज सकाळी काकडा आरती करून तिथं त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर महाराजांना ते म्हणले मग ते आलोय म्हणले, तुम्ही रात्री बोलवलं म्हणून मी आलोय म्हणले संत पूजनासाठी. ठीक आहे म्हणले महाराज, तुम्ही बसा म्हणले इथं न्हाणीमध्ये बसा, मी पाणी तुम्हाला आणून देते असं म्हटली महाराज त्या खळ स्त्रीनं. आणि महाराज त्यांच्या गळ्यातला हार तिथं ओसरीला खुंटीला अडकावून ठेवला. महाराज तिथं आंघोळीसाठी दगडावरती बसले. त्या न्हाणीमध्ये बसल्यानंतर त्या स्त्रीनं महाराज कापडामध्ये धरून एवढं गरम पाणी आणलं आणि तसलं गरम पाणी महाराज भाजलं, तुकोबारायांच्या अंगावर टाकलं. तुकोबारायांची अशी कातडी सगळी भाजून गेली. तुकोबाराय महाराज भगवंताला म्हणायला लागले, जळो माझी काया लागला वनवा, जळो माझी काया लागला वनवा, काया लागला वनवा, जळो माझी 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 काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा, माय बापा, माय बापा, माय बापा, धावरे केशवा केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा, माय बापा, धावरे केशवा माय 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 बापा, माय बापा, माय माय बापा, धावरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा,
केशवा माय बापा दाबरे केशवा माय बाबा बापा केशवा माय बाबा माया बापा माया बापा धावर केशवा माय बापा धावर केशवा माय बापा धावर केशवा माया बापा धावर केशवा माय बापा धावर केशवा लागला बोलवा जळो माझी काया लागला बोलवा लागला बोलवा अशी महाराज आर्ततेची तुकोबारायांनी हाक मारली. देवा धाव. काया म्हणजे शरीर माझं जळायला लागलंय, धाव. पेटली सकळ कांती रोमावळी नावरे हे होळी दहन झाले. फुटोनी दोन्ही भाग होऊ पाहे पाहतोसी काय हृदय माझे घेऊनी जीवन धावे लवलाही कवणाचे काही न चले येथे तुका म्हणे माझी तू होसी जननी आणिक निर्वाणी कोण राखे. निर्वाणी म्हणजे शेवटच्या हे मरणासारखं संकट तुझ्याशिवाय कोण वारणार आहे, ते कोण निरसन करणार आहे. म्हणून धाव मायबापा म्हटल्यानंतर महाराज भगवंतानी त्या ठिकाणी तुकोबारायांचा दाह कमी केला. तुकोबारायांनी पटकन आपलं शर्ट घातलं आणि त्या ठिकाणून निघून गेले तुकोबाराय. झालं असं की माझ्या भक्ताला त्रास दिला म्हणून देवानी त्या शिवजी कासारे यांच्या पत्नीला कुष्ठरोग एका क्षणात सुरू झाला. कुष्ठरोग म्हणजे काय की हाताच्या पायाच्या बोटातून महाराज ते रक्त व्हायला लागलं. माझ्या भक्ताला त्रास देते का असं तो असा गलित कुष्ठरोगानं ते खितपत पडली. आणि मग दुपारी शिवजी कासार बाहेर गावून आले. आल्यानंतर पाहिलं तर तिथं ओसरीच्या खुंटीला हार अडकवलेला होता. तो हार त्यांना लक्षात होतं की हा हार नावजी माळी असा हार तुकोबारायांना रोज घालतात, हार तुकोबारायांचा आहे. त्या अर्थी तुकोबाराय घरी आलते, त्यांच्या लक्षात आलं आणि जाऊन बघतात तर काय हे खितपत पडली. हाताच्या पायाच्या बोटातून ते कुष्ठरोग झाल्यामुळं महाराज रक्त बाहेर यायला लागलं. आणि मग महाराज मला वाचवा मला वाचवा असं म्हणायला लागले. म्हणले तू तर सकाळी नीट होतीस, काल सकाळी मी पाहिलं नीट होतीस, मग रातात एवढं तुला एवढा कुष्ठरोग कस काय झाला. त्यावेळेस म्हणायला लागली माझ्याकडून महापाप झालं, मी नको ते केलं. म्हणले काय केलं काय केलं. तुकाराम महाराजांना घरी बोलवलं आंघोळीला आणि त्यांच्यावरती असं उकळतं पाणी टाकलं, त्याचा परिणाम मला असा झाला. शिवजी कासार म्हणले तुला असंच झालं पाहिजे. म्हणले बस म्हणले आता बोंबलत, मी काय करणार नाही म्हणले, मी काय वैद्य बोलवणार नाही नाही काही नाही म्हणले, अशीच मेलीस तरी काय हरकत नाही म्हणले, साधू संतांना तू त्रास देते का म्हणले, बस म्हणले बोंबलत. आणि मग शिवजी कासारांना महाराज हे अत्यंत दुःख झालं की महाराजाला माझ्या घरी येऊन असा त्रास झाला. आणि त्यामुळे शिवजी कासार महाराजाकडे जाणंच गेले आणि ते थेट आपले रामेश्वर भट त्यांच्याकडे गेले की म्हणले रामेश्वर भट काहीतरी उपाय सांगा. म्हणले असं महापातक घडलेलं आहे माझ्या पत्नीकडून, संतांचा अवमान झाला, तुकोबारायांना त्रास दिला माझ्या पत्नीनं, परिणाम तिला महाराज असा कुष्ठरोग झालेला आहे,
काहीतरी सांगा, उपाय सांगा. त्यावेळेस रामेश्वर शास्त्रींनी म्हटले, काही करू नका म्हणले. शिवजी, तुम्ही ज्या ठिकाणी महाराजांनी आंघोळ केली त्या ठिकाणचा जो काही चिखल असेल, ओली माती जरी असली, ती तात्काळ त्या ठिकाणी त्या जखमेवरती लावा. लावल्यानंतर बघा ते दुरुस्त होणार की नाही बघा. असं म्हटल्यानंतर ते घरी आले शिवजी कासार आणि त्यांच्या पत्नीला, तो तुकोबारांना जिथं पाणी टाकलं होतं अंगावर तिथं झाला होता चिखल. तो चिखल घेतला आणि त्यांच्या पत्नीच्या ज्या ज्या ठिकाणी जखमा झाल्या होत्या हाताला पायाला, त्या ठिकाणी तो चिखल लावला. चिखल लावताच क्षणी महाराज त्यांच्या सगळ्या जखमा दुरुस्त झाल्या. असा महारोग त्यांचा नाहीसा झाला. आणि मग त्यानंतर त्या म्हणायला लागल्या, माझं फार चुकलं, मी तुकोबारायांना शरण जाते म्हटले. चला म्हणले, तुमच्यासोबत येते. आणि मग नंतर ते दोघं नवरा बायको महाराज तुकोबारायांच्या कीर्तनाला यायला लागले, भजनाला ऐकायला लागले. महाराजांची माफी मागितली त्यांनी. संतांचा अवमान आपल्या जीवनात कधीच घडू नये, तसं तर कोणाचाच घडू नये. अज्ञानी असला, वेडा असला तरी त्याचा द्वेष मच्छर करू नका महाराज. त्याला काहीच म्हणू नका. का? कारण ममो वंश जीव लोके, प्रत्येकात भगवंताचा अंश आहे. वेडा असला, मुका असला, बहिरा असला, आंधळा असला तर त्याला कधीच तुम्ही महाराज टोकून बोलू नका. कोणाचंही अंतकरण दुखवेल असं शब्दच निघाले नाही पाहिजेत आपल्या मधून, मुखामधून. कोणाचं तर हृदय दुखलं, अंतकरण दुखवलं, महाराज माणसं बोलत बोलत लय काय बोलतात. लय म्हणजे काय, तुम्हाला एकदा मी असा शब्द ऐकला, आपल्या गावातलंच आहे, आता सांगत नाही. मला त्या शब्दाचा अर्थच माहीत नव्हता. आणि ते बोलत बोलत त्यांनी डायरेक्ट असं म्हणले की तुझ्या कपनाला लावला टिळा. असंच महाराज शिवी दिली बरं का. मला त्याचा अर्थ माहीत नाही. आणि मग मी आईला विचारलं की म्हणजे हे कपनाला लावला टिळा काय असतंय? कफन मला काही माहीतच नाही. मग आमच्या आईनं मला सांगितली, कफनाला म्हणजे अरे बाबा ती माणूस मेल्यानंतर ती कपडे वगैरे आणतात की, त्याला म्हणतात कफन. असं आहे का? महाराज ज्यांनी शिवी दिली का नाही त्यांचा कार्यक्रम होऊन 2-4 वर्ष झालेत बघा. फक्त आता नाव विचारू नका मला. असं कोणालाही शिवी देऊ नये. मला आणखीन आठवत आहे ती तशी शिवी दिलेली. मला दिली नव्हती बरं का, ती कोणाला दिली होती आणि कोणी दिली होती, झाकली मूठ 2-4 लाखाची. उगा कशाला, आहे का नाही? सांगू नये, जाऊ द्या. गेले ते, गेले गाव, त्यांनी वरी गेले, वरचं तिकीट फाडले त्यांनी लवकरच. त्याच्यामुळं असं कधीच कुणाचं हृदय दुखवेल असं बोलायचंच नाही. सदा नम्र महाराज देवाचं नाव घेऊन बोलायचं, सगळ्यांना प्रेमानं बोलायचं. असो, तर पुढची कथा जी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना इच्छा झाली होती की ते कोंडोबा ब्राह्मण त्यांनी जे त्यांच्या सभेमध्ये रामेश्वर भट्टांना प्रश्न केला आणि तिथं रामेश्वर भट्ट गार झाले. आणि मग ते कोंडोबा ब्राह्मण त्यांचा जय जयकार झाला आणि त्यांना महिमा कळाला की तुकोबारायांचा, छत्रपती शिवाजी महाराजांना. आणि महाराजांना इच्छा झाली की आपण शिवाजी महाराजांकडे गेलं पाहिजे, भेटलं पाहिजे, त्या अर्थी तुकोबारायांचं दर्शन होईल. आणि म्हणून महाराजांनी सगळ्यात अगोदर आपले सैनिक आणि त्यांच्यासोबत काही हिरे, माणिक, मोती, रत्न जडित असं सोनं, पाचो, चांदी सगळं तबक भरून महाराज तुकोबारायांसाठी पाठवलं. काय काय पाठवलं? दिवट्या, छत्री, घोडे, दिवट्या, छत्री, घोडे, दिवट्या, छत्री, घोडे, हे तो बऱ्यात न पडे, हे तो बऱ्यात न पडे, हे तो बऱ्यात सापडे, हे तो बऱ्यात सापडे, हे तो बऱ्यात सापडे, हे तो बऱ्यात सापडे. शिवाजी महाराजांनी सैनिक कर्वे, दिवट्या, छत्री, घोडे हे सगळा लवाजमान मध्ये सोन्याचे तबक भरलेले महाराज. असं एवढं मोठं धन महाराजांच्या पत्नीला जिजामातेला अशा 8 पैठणी वेगळ्या वेगळ्या कलरच्या महाराज. त्या काळातली पैठणी रेशमी कपड्याची पैठणी. अशी आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये पैठणी बनायची कशी ऐका, म्हणजे रेशमाच्या धाग्यापासून ती पैठणी, रेशमाच्या रंगाने असं काहीतरी ते गाणं होतं बघा. आता ते पूर्ण मला आठवणं गेलं आहे का. तर ती कर्नाटकी काहीतरी ती गाणं आहे. तर तशी पैठणी आपल्या इकडं बनायची. आणि ती पैठणी, त्याची घडी एवढी बारीक व्हायची की ती काड्याच्या डब्बीमध्ये बसायची साडी. विचार करा कसला धागा असेल आणि ते कसलं रेशीम असेल. तसल्या भारी भारी पैठणी महाराज जिजामातेला पाठवल्या. त्या लेकरावांना कपडे, महाराजांना कपडे, सोनं चांदी हे सगळं लवाजमा पाठवला.
पण तुकोबाराय म्हणले हे तो बऱ्यात न पडे, आम्ही त्याच्या भानगडीत पडत नाही. आता येते पंढरीराया मज गोवसी कासया, आता देवा तू एवढं पुढे आणले आणि परत हे गबाळ पाठवलंय, मला परत कशाला संसारामध्ये गुंतवतोस, अशी तुकोबारांची वाणी आहे. ही तुकोबारांनीच म्हणावं, आम्हाला जर तसं गबाळ मिळालं, थोडंच दिले, 2-4च तबक सोनं दिले, आणखीन जरा पाठवलं असतं तर बरं झालं असतं, माझ्या 2-4 पिढ्या बसून खाल्ल्या असत्या, असं आम्ही म्हटलो असतो. असो हां, फरक आहे महाराजांमध्ये. हां, म्हणून उगं कुणालाही शरण जाऊ नका. तुकोबाराय ज्ञानोबाराय ह्यांना शरण जायचं. जरी एखादी म्हणला मी ज्ञानेश्वर महाराज आहे, तू तुझ्या घरी बस म्हणायचं, गप, आम्हाला नको सांगू, मी तुकोबाराय साक्षात म्हटलं, तू तिकडंच नदीकडं हिंड म्हणायचं, तिकडं इकडं नको येऊ. असं म्हणून कुणालाही शरण जाऊ नका. ज्ञानोबाराय तुकोबाराय गाथा ज्ञानेश्वरी वाचायचं, तिथंच आपली धन्यता आहे. असो, आणि मग हे सगळं लवाजमा पाठवलेला महाराज तुकोबारायांनी माघारी पाठवला. म्हणले आम्हाला यातलं काही नको, वस्त्रे भूषणे अलंकार आणि पूजा उपचार मोहरा होऊन बरोबर घेऊन नृपवर निघाला. महाराजांना हे सगळं पहिल्या सुरू पाठवल्यानंतर तुकोबारायांनी मला ह्याच्यातलं काहीच नको म्हणून माघारी पाठवले. त्या अर्थी शिवाजी महाराजांना तर आणखीन उत्कटा लागली की महाराजांना तुकोबारायांना जाऊन कधी भेटन आणि त्यांचं कधी दर्शन घेईन, अशी महाराज तीव्र इच्छा त्यांच्या मनामध्ये प्रगटली. म्हणले दुसरा दिवस उजाडला, म्हणले तात्काळ प्रधानमंत्रीला सांगितलं की सगळं लवाजमा घ्या, सगळे मंत्री वगैरे घ्या आणि आपण तात्काळ तुकोबारायांकडे जाऊ भेटीसाठी. आता महाराज यायला लागल्या, साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यायला लागल्यानंतर महाराज साधी महाराज ती दिंडी असेल का विचार करा. ती यात्राच तुकोबारायांच्या भेटीला निघाली. काय काय घेऊन, आणखीन त्यांनी वस्त्र वाढवले, भूषण आलं कर, 2-2 तबक दिले ते का नाही, 10-10 तबक भरून निघाले. महाराज निघाले स्वतः घेऊन. शिवाजी महाराज मोहरा होन रुपये सोनं नाणं हे पाचून घेऊन शिवाजी महाराज निघाले. आणि मग शिवाजी महाराज थेट लोहगावमध्ये आले. तुकोबाराय लोहगावमध्ये होते त्यावेळेस, देहूमध्ये नव्हते. आणि लोहगावमध्ये असताना ते घेऊन आले. घेऊन आल्यानंतर ते तुकोबारायांनी पाहिलं आणि तुकोबारायांना शिवाजी महाराजांना तुकोबाराय म्हणायला लागले की महाराज, अहो तुम्ही राजे आहात आणि आम्ही महाराज आहेत. आम्ही एक वेगळ्या स्थितीला पोहोचलेले आहेत, याच्यातलं आम्हाला घेऊन काय करायचं आहे. सोडीला संसार माया तयावरी फार, आम्ही तो सोडून दिलाय आहे ना. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला, किंवा उपाधीच्या नावे घेतला असे शिंतोडा. हे आम्हाला ह्या उपाध्या नको, आता आम्हाला काहीच नको. आम्ही हा संसार लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार, त्यामुळे आम्हाला या संसारातल्या गोष्टी देऊन आम्हाला त्यातून काही सुख मिळणार नाही. जर आम्हाला सुखीच तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही काय करा, तुकोबाराय सांगतात, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी, आम्ही तेने सुखी. मना विठ्ठल विठ्ठल मुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एरवेत दान ते मज मृतिके समान. विठ्ठल मुखे विठ्ठल विठ्ठल मुखी, एरवित धना ते मज मृतिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, तुमचे एरवित दान ते मज मृतिके समान. तुमचे एरवित धना ते मज मृतिके समान. बनवा हरीचे दास, मनवा हरीचे दास, दास 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 दास, सानि धनी सागा सानि, मनवा हरीचे दास, दास
मानवा हरीचे दास मनवा सागम साधनी दद मदनी रे नि दद धम गम पम ग सा साधने साग मदनी द मनवा हरीचे दास मनवा हरीचे दास तुका म्हणे माझ आस तुका म्हणे मज आस तुका म्हणे मज हे आस तुमचे एरवित दाना ते मज मृतिके समान आम्ही तेने सुखे तुकोबार आहे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणायला लागले आम्ही कशानं सुखी होतो महाराज जर तुम्ही हे धन देण्यापेक्षा आम्हाला विठ्ठल नामाचं धन तुम्ही दिलं ना आम्ही त्यानं सुखी होतो म्हणे परमार्थ नावाचं धन आम्हाला तुम्ही अर्पण केलं ना आम्ही त्यानं सुखी हो म्हणे हे लौकिक स्वरूपाचं धन आम्हाला काही कामाचं नाही म्हणले म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुम्ही मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हटले की आम्ही सुखी आहेत आणि तुमचं हे तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान ते माती समान आहे म्हणे म्हणून मला याची काही गरज नाही असा महाराज वैराग्य संपन्न साधू छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीस आल्यानंतर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजाला वाटायला लागलं की माझं भाग्यच उजळलं ओ उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली माझ्या जीवनात जी काही चिंता होती ती नाहीशी झाली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला असं छत्रपती शिवाजी महाराजांना वाटायला लागलं काय माझं भाग्य थोर असे महात्मे माझ्या राज्यामध्ये असे महात्मे आहेत आणि त्यांचं मला दर्शन होतं त्यांचा आशीर्वाद मला भेटतंय कृतकृत्य झालो महाराज इच्छा केली ते पावलो तुकोबाराय म्हणायला लागले त्या रात्री कीर्तनाला अभंग घेतला म्हणले आमचं जीवन कसं आहे विठ्ठलाचे जीवन आगमनिगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्य आणि पुरुषात आवडे मात विठ्ठलाचे विठ्ठल विस्तारेला जनी सप्तही पाताळी भरणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मनी मानसे विठ्ठल जीवेचा जिवाळा विठ्ठल कृपेचा कोवळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावेला चाळा विश्वविठ्ठले विठ्ठल मायबाप चलता विठ्ठल भगणी आणि भ्राता विठ्ठल विन चाडा नाही गोता तुका म्हणी नाही दुसरी आमचं जीवन फक्त विठ्ठल विठ्ठल सोडून दुसरं आमचं जीवनच नाही त्यामुळे आम्हाला हे दुसरं धन घेऊन काय करायचं तुम्ही सुद्धा महाराज या वाटेवर चला आपलं जीवन विठ्ठलमय बनवा क्षणाक्षणाला विचार करा क्षणोक्षणाची करावा विचार तरावा या पार भवसिंधू या भवसागरातून तरुण जाण्याचा आपण विचार करावा आणि आपलं जीवन विठ्ठलमय बनवावं असं म्हटल्यानंतर आयसे कीर्तन ऐकुनी भूपती चित्ती विरक्ती बाणली त्या काय झालं की तुकोबरांचं कीर्तन ऐकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा वैराग्य महाराज प्राप्त झालं विरक्ती प्राप्त झाली म्हणे राज्य टाकून येची क्षणे वनात वैसावे श्रीहरी भजनी मग नृपवर शिरशास्त्र काढून ठेवीत धरणी तत्काळ म्हणजे आपल्या शिराचा मुकुट काढून ठेवला तलवारी वगैरे होत्या त्या सगळ्या काढून ठेवल्या सगळे प्रधान म्हणायला लागले काय करावं म्हणले आमचे महाराज आता तुकोबरायांच्या म्हणजे वारकरी भजनकरी झाले म्हणले आमचे महाराज आता ही युद्ध वगैरे करायचं ते दिलं सोडून राज्य करायचं ते दिलं सोडून महाराज आमचे विरक्त झाले हे मंत्री म्हणायला लागले आता अवघड झाले म्हणले आपल्या धर्माचं अवघड महाराष्ट्राचं अवघड सगळ्या हिंदूंचं अवघड झालं म्हणले आणि खरंच छत्रपती शिवाजी महाराज दिवसा त्या लोहगावामधून निघून जायचे एकांतामध्ये डोंगरामध्ये जाऊन महाराज नामसाधना करत बसायचे नामसाधना करत बसायचे आणि संध्याकाळी परत लोहगावला यायचे आणि तुकोबारायांचे कीर्तन ऐकायचे हे सगळं महाराज जिजाऊ मातांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ आईसाहेब त्यांना ह्या घटना एका मंत्र्यांनी महाराज पत्र पाठवलं आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यावेळेस जिजामाता राजमाता जिजामाता महाराज छत्रपती शिवाजी महाराज असं वागायला लागलेत कळता क्षणी महाराज त्यांना कारण या महाराष्ट्रातली परिस्थिती काय होती जिजाऊ आईसाहेबांनी महाराज असं वर्णन केलंय की छत्रपती शिवाजी महाराज जन्मायच्या अगोदर महाभयंकर परिस्थिती होती महाभयंकर म्हणजे काय विचारताच सोय नाही
एक गाणं लिहिलंय, गाणं म्हणतो आता शिवाई देवीस, त्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक महादेवाची पुरातन भक्ती करतात आपले महाराष्ट्रीयन, आणि शक्तीची म्हणजे महादेवाची आणि शक्तीची खूप. तुम्ही कुठल्याही तीर्थक्षेत्राला जा, तिथं महादेवाचं शिवलिंग असणारच महाराज. आणि तसं शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर शिवाई देवी, शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवी सकरुणी वंदन, शिवाई देवी सकरुणी वंदन, जिजाऊ मागती स्वराजाचं दान, दान मागती स्वराजाचं दान, दान मागती स्वराजाचं दान. जिजाई मागती स्वराजाचं दान, जिजाई मागती स्वराजाचं दान. शिवाई देवी सकरुणी वंदन, शिवाई देवी सकरुणी वंदन, जिजाऊ मागती स्वराजाचं दान, दान धंगडक दान, दान मागती स्वराजाचं दान. आया बहिणीची अबरू टांगली वेशीवर, आया बहिणीची अबरू टांगली वेशीवर, द्रौपदी समकाळाला या भावर. काय म्हणायला लागल्यात जिजाऊ माता? त्या आईला गरानं सांगायला लागल्यात की हे माते, या महाराष्ट्रातल्या स्त्रियांची, मुलींची आबरू ही वेशीला टांगली आहे. आया बहिणीची अबरू टांगली वेशीवर, आया बहिणीची अबरू टांगली वेशीवर, द्रौपदी समकाळाला या भावर, द्रौपदी समकाळाला या भावर. आया बहिणीची अबरू टांगली वेशीवर, द्रौपदी समकाळाला या भावर, द्रौपदी समकाळाला या भावर. 18 पगड जाती एक बांधण्या, 18 पगड जाती एक बांधण्या, शिवाई देवी तू द्यावा एक वाघ, वाघ देवी तू द्यावा एक वाघ, वाघ देवी तू वाघ, वाघ द्यावा तू वाघ. शिवाई देवी सकरुणी वंदन, शिवाई देवी सकरुणी वंदन, जिजाऊ मागती स्वराजाचं दान, दान मागती स्वराजाचं दान, दान मागती स्वराजाचं दान. वा, पूर्ण गाणं आठवणं गेले नाही तर पूर्ण म्हणून दाखवलं असतं, मीच लिहिलंय. असं दान मागितल्यानंतर महाराज ती शिवनेरी माता प्रसन्न झाली, शिवाई देवी, आणि छत्रपती शिवाजी महाराज पुत्र स्वरूपानं त्या ठिकाणी जन्म झाला. म्हणून शिवाई देवीने आशीर्वाद दिला, म्हणून शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी असं ठेवलं. शिवाई आईच्या आशीर्वादाने, कृपा आशीर्वादाने हे पुत्ररत्न महाराष्ट्राला प्राप्त झालं, जिजाऊला प्राप्त झालं. म्हणून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं. आणि ही अशी वाईट परिस्थिती महाराष्ट्रात होती, म्हणून जिजाऊ आईसाहेब तात्काळ पुण्यावरून लोहगावला आल्या, महाराजांना सांगितल्या, म्हणल्या महाराज आपल्या भारतामध्ये एकंदर काय परिस्थिती आहे तुम्हाला माहीत आहे ना, आणि तुम्ही तुकोबराय, तुम्ही शिवाजी महाराजांना असं तुम्ही वैराग्याचं ज्ञान सांगितलं, पण तुम्ही त्यांना धर्माचंही ज्ञान सांगायला पाहिजे होतं. काय परिस्थिती झाली आहे, आपल्या हिंदू धर्मावरती काय वाईट दिवस आले तेही तुम्ही थोडंसं त्यांना सांगा, आणि कृपा करून शिवाजी महाराजांना परत स्वराज्य करण्यासाठी भाग पाडा. असं म्हटल्यानंतर तुकोबारायांना लक्षात आलं, बरोबर आहे म्हणलं. आणि तुकोबारायांनी महाराज त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रात्री कीर्तनाला आल्यानंतर तुकोबाराय स्वधर्माचं शिक्षण द्यायला लागले शिवाजी महाराजांना. स्वधर्माचं काय? स्वधर्माचं शिक्षण, स्वामिकाचं गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. तुकोबारायांना म्हणायला लागले, दुसऱ्याचा धर्म उत्तम होय म्हणून आचर्य लवलाही,
तरी तेने न होयची तरुणोपाय धर्मशास्त्री आहे निर्णय हा. म्हणजे आपणाला आपण जो चाललाय आपला संसार त्याच्यापेक्षा दुसऱ्या धर्मात लई चांगलं चाललंय ना आपला संसार आणखीन भारी होईल म्हणून आपण दुसऱ्या धर्मात जाणं हे काही चांगलं नाही. तुम्ही तुमच्या नशिबाला काय आले, तुम्ही राज्य करावं, युद्ध करावं, संरक्षण करावं जनतेचं हे आलंय. तुम्ही ते सोडून कीर्तनातून आमच्याकडून काही वैरागाच्या गोष्टी बघून किंवा आमच्याकडे बघून तुम्हाला वैराग्य व्हावं असं वाटतंय, हे बरोबर नाही. शिवाजी महाराजांना सांगितलं की तुम्ही धर्माचं तसं रक्षण करा आणि तसं केल्यानंतरही तुम्हाला मोक्षच प्राप्त होईल. महाराज एखादी वेळेस आम्हा भजनकऱ्यांना वारकऱ्याला कीर्तनकाराला मोक्ष प्राप्त होणार नाही, पण सीमेवरती देशासाठी जो बलिदान देतो ना, आपलं जीव प्राण देतो ना, त्याला अदोगर देव मोक्ष देतो. अदोगर त्याला का, कारण इथल्या कोट्यावधी माणसांसाठी तो तिथं आपला जीव वेचतो म्हणून अदोगर मोक्ष त्याला मिळतो. महाराज मंडळी वगैरे सांगता येत नाही काय असेल काय नाही त्याच्यामुळे त्यांचा नंबर नंतर, पण अदोगर देशासाठी बलिदान देतो त्याला अदोगर महाराज मोक्ष प्राप्त होतो. असं आता क्षत्रियाचे आचरण तेही सांगतो करा श्रवण, शत्रूशी सन्मुख जिंकून स्वधर्म पालन प्रजेचे. म्हटले की शत्रूचा निपात करा आणि स्वधर्माचं पालन करा, हाच तुमचा धर्म आहे. असं धर्माचे पालन भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निर्धार ही वर्म चुकू नको, निर्धार ही वर्म चुकू नको. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. भक्ताचा स्वधर्म काय की निष्ठावंत भाव असावा. कशावर, तुमचं जे काम तुम्हाला भेटले ना ते काम प्रामाणिकपणे करावं आणि त्याच्यातून तुम्हाला जे काही फळ भेटतं ना ते चांगलंच भेटणार, पण तुम्ही 100% प्रामाणिक काम करायला पाहिजे बरं का. प्रामाणिक काम करत नाहीत महाराज, लय नौकरदार तर करतच नाहीत रोजचा माझा अनुभव आहे म्हणून म्हणलं लय अवघड असते काय सांगावं. असो, पण स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती या पद्धतीनं तुम्ही काम करा आणि धर्माचं रक्षण करा अशी आज्ञा केल्यानंतर महाराज मग त्याच्यानंतर शिवाजी महाराज जे जोमानं महाराज स्वराज्य वाढवलं, तुकोबारांच्या आशीर्वादानं खूप महाराज स्वराज्य आपलं पुढे गेलं आणि शिवाजी महाराजांचेच उपकार आहेत आपल्यावरती, जेणेकरून आपण आनंदानं हे सप्ते वगैरे करायला लागलोत, आनंदानं ह्या सगळ्या गोष्टी आपण करायला लागलोत. मोक्षाची साधनं आज आपल्याला प्राप्त झाली तुकोबारायांच्या आशीर्वादानं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं. असो, पुढे कथा येते महाराज नावजी माळी यांची. नावजी माळी हे काय करायचे की आपल्या बागेमधली छान छान फुलं काढायचे आणि रोज तुकोबारायांना हार घालायचे कीर्तनामध्ये, आणि कीर्तनामध्ये हार घालायचे आणि मग तुकोबारायांचं कीर्तन महाराज 3 प्रहर चालायचं. प्रहर म्हणजे कशी, एक प्रहर 3 तासाचा असतो, म्हणजे संध्याकाळी 9ला उभारलं की सकाळी पहाटे 3-6 वाजेपर्यंत कीर्तन चालायचे. मग 1-2 प्रहर झाले की तुकोबारायांना दम यायचा आणि दम आल्यानंतर मग तुकोबाराय म्हणायचे नावजी माळीला, नावजी आमचा प्राण विसावा म्हणायचे. एवढे महाराज नावजींना आदर भाव द्यायचे, तुकोबाराय प्रेमानं बोलायचे, आमचा प्राण विसावा आहे म्हणायचे. नावजी उठा म्हणा अभंग म्हणायचे. आणि नावजी महाराज साधा भोळा माणूस महाराज, खरं भोळे वारकरीच महाराज. तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कळी काळा. ते कळी काळा जिंकतात बरं का भोळे, म्हणून ते भोळे. आपणाला भोळं म्हणलं की हे येड आहे वाटतं, पण ती येडच महाराज चमत्कार करतं. झालं तसंच ते नावजी उठायचे आणि म्हणा अभंग, मी थोडंसं विश्रांती घेतो म्हणायचे तुकोबाराय. आणि नावजी अभंग म्हणायला सुरू केले की ते अभंग एकच म्हणायचे, एकच अभंग त्यांचा रोजचा ठरलेला. द्वारकेचे केणी आले याची ठाई, पुढे भक्त राया चोजवीत, असा अभंग आहे बरं का तो तुकोबारायांचा. ते नावजी काय म्हणायचे, त्यांना ते चोजवीत असा शब्द यायचाच नाही. द्वारकेचे केणी आले याची ठाया, पुढे भक्त राया चोदवीत असं म्हणायचे.
आणि त्यांनी आनंदानं हे भजन म्हणायचे हो. त्यांना हे लक्षात यायचं नाही. पण एका दिवशी झालं असं की हे भजन गाताना रामेश्वर महाराज शास्त्री तिथं बसलेले होते आणि शास्त्रीने ते भजन ऐकलं आणि मग भजन झाल्यानंतर कीर्तन झाल्यानंतर घरी सगळे निघाल्यानंतर त्याला बाजूला घेतले, म्हणले हे नावजी काय म्हणतोस, तुला काही कळतं का? ते मला काय झालं ते पुढे भक्त राया चोजवीत असा शब्द आहे अभंगामध्ये, तू काय म्हणतो? मी म्हणलं काय म्हणतो? चोदवीत असा म्हणतोय आणि त्याचा अर्थ तुला माहित आहे का? म्हणे नाही. अरे चोदवीत म्हणजे शिवी आहे ते. बाबा 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 तोबा तोबा म्हणला. म्हणजे मी गेली कित्येक दिवस झाला हा अभंग मला तुकोबाराय म्हणायला लावतेत आणि मी म्हणतो आणि मी शिव्या घालतो अभंगातून. बापरे म्हणला ही महापाप झालं म्हणला. रामेश्वर शास्त्री कृपा झाली म्हणले तुमची आमच्यावरती, त्याच्यामुळं मला माफ करा म्हणला. मी उद्यापासून अभंग म्हणणारच नाही म्हणला, काहीच नाही म्हणला, फक्त आहार आणून देईन म्हणला आणि गपचिप कुठं तर कोपऱ्यात बसन म्हणला. आणि मग झालं तसंच. दुसऱ्या दिवशी कीर्तनाला तुकोबाराय उभा राहिले, देहूमध्ये उभा राहिल्यानंतर नावजी आमचा प्राणविसावा आलाय का नावजी? कीर्तन आता तुकोबारायनं बसायचं होतं, आराम करायचं होतं, पण नावजी काही दिसनाच गेले. म्हणजे नावजी नाहीत म्हणले ठीक आहे. तुकोबारायनी परत सुरू, तसंच कीर्तन सुरू. असं 2-3 दिवस गेलं महाराज. देवालाच कर्मना गेलं. देव महाराज रामेश्वर भट्ट त्यांच्या स्वप्नामध्ये गेले आणि म्हणले काय रे म्हणले तुला विद्वान झाला का म्हणले परत? हा तुला महाग तवा तसा तुझ्या अंगाचा दाह व्हायला लागला होता, तसं तुला आता ह्या वेळेस पार कोडं फिडं फुटवीन म्हणले, अंगावर बेंडच आणीन म्हणले स्वप्नात बरं का. असं रामेश्वर शास्त्रीला देवानं घुळसलं. रामेश्वर शास्त्री म्हणले देवा मला माफ करा म्हणले, उद्याच त्यांना सांगतो अभंग म्हणायला म्हणले. आणि मग दुसऱ्या दिवशी देहूला गेले रामेश्वर शास्त्री आणि मग ते नावजीला म्हणले नावजी माळी इकडे म्हणले. म्हणले काय झालं? तुम्ही जे अभंग म्हणत होता तेच अभंग बरोबर आहे, तेच शब्द बरोबर आहेत, तुम्ही तसंच म्हणत जा. नाही म्हणले तोबा म्हणले आजपासून म्हणणारच नाही म्हणले. ते शिव्या, देवाला शिव्या घालायचं असते का म्हणले? मी पाप केलं म्हणले, मला काय माहित नव्हतं म्हणले, तुम्ही सांगितलं मला वाचवलं म्हणले. अरे बाबा म्हणले तू म्हण म्हणले, तू जर अभंग नाही म्हणलास तर मी वाचणार नाही म्हणले ह्या वेळेस, तू कृपा करून म्हणले तुझा अभंग देवाला आवडतोय म्हणले. असं म्हटल्यानंतर मग खरं का? हो म्हणले देवाला आवडतंय म्हणल्यानंतर मग महाराज ते नावजी माळी त्या दिवशी असा आनंदानं अभंग गायला लागले. तुकोबारायांना बी वाटायला लागलं काय नावजीचा चमत्कार झाला. एवढं आनंदानं 2-3 दिवस कुठं नावजी गायब झालताच म्हणले. नाही जरा काम होते म्हणले त्याच्यामुळे आलं नाही. बरोबर म्हणे. असा विश्रावा तुकोबारायांना ते महाराज कीर्तनामध्ये मदत करायचे नावजी माळी. फार 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 प्रेम तुकोबारायांवरती. असो ते नावजी माळीजीचं चरित्र या तुकोबारायांच्या चरित्रामध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे एक कथा येते. चिंतामणी देव हे एकदा भीमाशंकरला निघाले. भीमाशंकर म्हणजे देहूच्या तिकडं पलीकडच आहे, पलीकडच्या भागात. मग हे चिंचवडून सगळे आपल्याबरोबर त्यांनी यात्राच काढली बघा चिंतामणी देवनी. साधारणतः त्यांच्यासोबत 1100 महाराज ब्राह्मण पुण्यामधले हे सगळेजण 1100 ब्राह्मण घेऊन चिंतामणी देव ही यात्रा काढली. चला म्हणले आपण भीमाशंकरला जाऊ. चला तर चला. हे सगळेजण महाराज भजन करत कीर्तन करत देवाचं नामस्मरण करत मजल दर मजल करत देहूमध्ये आले. तुकोबारायांच्या वाड्यामध्ये मंदिरामध्ये आले आणि तुकोबारायांना नमस्कार केला चिंतामणी देवनी. तुकोबारायांनी चिंतामणी देवांना साष्टांग दंडवत घातला. म्हणले भूदेवा तुम्ही आज इकडं कसं काय? म्हणे काय नाही भीमाशंकरच्या यात्रेला जातोय आणि मग तुमच्या गावात मुक्काम पडला आमचा. म्हणले ठीक आहे काय हरकत नाही, काय सेवा करू? त्यावेळेस चिंतामणी देव म्हणले काहीतरी शिदा द्या म्हणजे आमची भूक निवारण होईल, आम्हाला थोडंसं अन्न मिळेल आणि आम्ही आनंदित होऊ, असं काहीतरी योजना करा. असं म्हटल्यानंतर झालं असं की तुकोबाराय गडबडीनं घरी गेले. घरी जाऊन त्यांनी शिदा आणला. ते मीठ पीठ डाळ तांदूळ घेऊन आले. पण आणले तर त्यांच्या घरी एकाच माणसापुरतं होतो. तेवढंच आणून चिंतामणी देवाला दिले. चिंतामणी देव म्हणले एवढंच? म्हणले आता माझ्या घरी जेवढं होतं तेवढं आणून तुम्हाला दिलं म्हणले. ठीक आहे म्हणले. आणि चिंतामणी देवांच्या शिष्यानी तो महाराज शिदा घेतला, स्वयंपाक केला. एका माणसाचा शिदा दिला होता तुकोबारायांनी. 1100 माणसं जेवले बघा. असा लौकिक महाराज तुकोबारायांचा अलौकिक महिमा आहे महाराज. 1100 जणांनी जेवले आणि सगळे तृप्त झाले. तुकोबारायांचा प्रसाद मिळाल्यानंतर काय महाराज कोण तृप्त होणार नाही. सगळे तृप्त झाले आनंदानं. मग ते दुसऱ्या दिवशी कीर्तन वगैरे त्या रात्री केलं. दुसऱ्या दिवशी पुढे त्यांनी यात्रेला गमन केलं भीमाशंकरच्या.
तिकडे गेले. त्यानंतर आणखीन एक धरणेकरी ज्ञानोबराय पुढे धरलं त्यांनी की मला धन पाहिजे आणि मला काहीतरी प्राप्त व्हावं. त्यावेळेस ज्ञानोबरायांनी परत त्या धरणेकऱ्यांना तुकोबरायांकडे पाठवलं आणि ते धरणेकरी तुकोबरायांकडे गेले. तुकोबराय म्हणले, काय म्हणले देवा, कशाला माझ्या मागं हे विघ्न लावता म्हणले, आणि ज्ञानोबराय बी माझ्याकडे पाठवतेत म्हणले, आता जाऊ द्या म्हणले. पण मग त्या धरणेकऱ्यांना तुकोबरायांनी सांगितले, तू काय कर म्हणे, तू लोहगावला जाव म्हणे, शिवजी कासार ते फार उदार आहेत म्हणले, आणि त्यांच्याकडे जा, ते जे देतील तू घेऊन ये. असं म्हटल्यानंतर ते ब्राह्मण देवता शिवजी कासाराकडे गेले. आणि शिवजी कासाराकडे गेल्यानंतर तुकोबरायांनी मला पाठवलंय, मला धन पाहिजे, त्यासाठी तुमच्याकडे आलोय, मला काहीतरी द्या. तर शिवजी कासार महाराज कुळो हाणत होते. कुळो हाणताना ते म्हणले, ठीक आहे भाऊ म्हणले. त्यांनी काय केले, 4 फासा दिल्या त्याला, 4 फासा लोखंडाच्या. ब्राह्मण देवताला 4 फासा दिल्या आणि जावा म्हणले. निघाले. लोहगावून देहू लांब प्रवास आहे महाराज. मध्ये डोंगर लागतो, कनेरेके असा एक डोंगर, त्या काळातलं नाव आहे त्याला, म्हणजे टेकडी. ते टेकडी चढायची उतरायची, मग देहूमध्ये यायचं. मग ब्राह्मण देवता म्हणले हे 4 फासाचं लय ओझ व्हायला लागले म्हणले. ती आताची फास होती का कुळवाची? त्या काळात मोठ्या मोठ्या 8-8 बैलीचा नागर राहायचा, लोखंडी नागर असायचा. कुळव बी तसाच महाराज वजनदार, त्याची फास बी तशी मोठी, 4 फासा घेतलेला. मग ह्यांना ते ओझ सहन होणं गेलं. मग त्यांनी काय केले, त्या धरणेकरांनी 3 फासा त्या कनेरेके डोंगरावर टाकल्या आणि एकच फास घेऊन तुकोबराय समोर गेले. तुकोबराय तिथं बसलेले होते. म्हणले, गेलते का शिवजी कासाराकडे? म्हणले, गेलतो. काय दिले त्याने? काय महाराज म्हणले, तुम्ही त्यांच्याकडे पाठवलं, पण त्यांनी 4 लोखंडाच्या फासा दिल्या म्हणले. हा, मग कुठं आहेत दाखवा. त्यांनी एक खांद्यावर होती, ते पुढे असं केली, पुढे दाखवल्याबरोबर महाराज ती लोखंडाची फास सोन्याची झाली तात्काळ. म्हणले, हा काय चमत्कार आहे म्हणले. त्यांनी महाराज तुकोबरायांना लोटांगणच घातले. म्हणले, महाराज धन्यवाद म्हणले, एवढी झाली म्हणले. पण त्यांनी आणखीन 3 फासा दिल त्या. हो, मी ओझ सहन होणं म्हणून टाकून दिलो आणि ही एकच घेऊन आलो. तुकोबराय म्हणले, अरे तुझ्या नशिबात एवढं एकच होतं म्हणले, ते 3 तुझ्या नशिबात नव्हते म्हणले. त्या ब्राह्मण देवताला वाटायला लागलं की ही जशी एक फास सोन्याची झाली, तशा त्या 3 टाकलेल्या बी सोन्याच्याच असतील बा, म्हणून त्यांनी परत त्या कनेरेके डोंगरावर येऊन शोधायला लागले. म्हणले, फासा तर मी इथंच वाटावर टाकलो होतो, गेल्या कुठं? तिथल्या फासाच गायब झाल्या महाराज. म्हणला, ठीक आहे म्हणला, जाऊ द्या म्हणला. आता काय म्हणला, आपल्या प्रारब्धात तुकोबरायांनी प्रारब्धाचे जोडे धन, प्रारब्धाची वाडे मान, काय की आपल्या प्रारब्धात जेवढं आहे तुकोबराय म्हणले ना, तेवढंच मिळालं म्हणले. असो, त्याच्यामुळं आता दुःख करत बसण्यात काय अर्थ नाही. सोस करसी वाया, भजे मना पंढरी राया. प्रारब्धाची होय सुख, प्रारब्धाची पावे दुःख, प्रारब्धाची भरे पोट, तुका करेना बोभाट. प्रारब्ध महाभयंकर आहे बरं का. आपण कितीही 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 महाराज ये ना हाना, तुमच्या नशिबात आहे तेच होणार. कितीही काही करा, तुमच्या नशिबात जर धन नसेल तर मिळणार नाही. साधी गोष्ट आहे की एक दिवस असं होतो की शेताला डबा घेऊन गेलेला असतो, डबा भरलेला असतो, पण ते डबा आपणाला खाणं होत नाही. का? कारण शेतात एवढं काम असतं. परिणाम काय होतं की तुमच्या प्रारब्धात त्या दिवशी जेवणच नसते, तसाच डब्बा घरी येतो. आणि मग संध्याकाळी 9 वाजता मग ताजं जेव्हा वाटतं, संध्याकाळी 9 वाजता असं होतं. म्हणजे काय की सगळ्या गोष्टी प्रारब्धाधीन आहेत. तुकोबराय सांगतात, अन्न मान धन, अन्न मान धन, हे तो प्रारब्धाधीन, 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 हे तो प्रारब्धाधीन. अन्न मान धन, अन्न मान आणि धन, या 3 गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहेत. तुमच्या नशिबात असेल तर तुम्हाला मिळणार. आणि तुमच्या जर नशिबात नसेल, तुम्ही कितीही कितीही प्रयत्न करा, पण ते मिळणारच नाही. रावणानं काही 3 ते एक शपथ केली ती, म्हण स्वर्गाला पायऱ्या बांधीन, पण त्याची एवढी महाराज इच्छा होती स्वर्गाला पायऱ्या बांधीन, पण त्याच्या नशिबात नव्हतं ते कार्य, त्याच्यामुळं झालंच नाही. काय कमी होतं रावणाकडं महाराज? भरपूर असून काही नाही, काही शक्य राहिलं नाही बरं का. मग प्रारब्धात असेल ते होतं बाबा. म्हणून बरं, हे कोणासाठी? आपल्यासाठी. भक्तांना नाही. एक तुकोबारांचा अभंग आहे, प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. हे तुम्हाला ना आपणालाच आहे प्रारब्ध.
क्रियमान संचित आपल्या मागं हात धुवून लागले ते. वेगळ्या नाना प्रकाराने ते आपणाला दुखी करतात. आपल्या वाटाला कधी सुख आणतात कधी दुःख आणतात. पण हे भक्ताला नाही काहीच. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण, ह्या कसल्याच गोष्टी भक्ताला नाहीत. का? कारण नाथबाबा सांगतात की त्यांचं प्रारब्ध असतं. प्रारब्ध मंबाजी बुवानी मारलं हे काय तुकोबारांचं प्रारब्ध आहे. पण तुकोबारांना दुःख झालं का? नाही. आपणाला साधं सासून एखादी शब्द टाकला की लगेच नाकाला पाणी, मला असं म्हणल्या, मला असं म्हणल्या, असं म्हणल्या, एवढं नाक वडायचं. बाबा बाबा शिंबूड असतोय का नाही की, पण नुसतं नाक वडायचं भाता वडल्यावर पिटीचा. असं मग महाराज हे आपण आहेत म्हणून हे आपणाला मी म्हणलो तसं आहे का नाही. असं आहे बरं का. तर हे आपलं प्रारब्ध आहे. पण तुकोबारायांना महाराज मंबाजी बुवानं मारलं की 20 काट्या मोडल्या. दुःख झालं का? नाही झालं. म्हणून त्यांना प्रारब्ध नाही. का? कारण नाथ महाराज म्हणतात हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. एक जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. देवाची कृपा झाली की महाराज प्रारब्धाचाही नाश होतो, संचित क्रियमान ह्या सगळ्यांचा नाश होतो. पण देवाची कृपा झाली पाहिजे. कृपा कधी होती? आपण देवाचं भजन केलं तर होती, नाहीतर नाही होत. हे लक्षात घ्या. पुढची कथा अशी आहे महाराज की तुकोबारांचे जावाई मालाजी गाडे भागीरथी मला वाटते त्यांना दिली होती. आणि मग त्यांना असं वाटलं की आपण काहीतरी आपल्या जीवनामध्ये नित्यनेम करावा, काहीतरी नित्यनेम असायला पाहिजे. म्हणून ते मालजी गाडे तुकोबारायांकडे आले की महाराज मला काहीतरी नित्यनेम सांगा, माझ्या जीवनामध्ये मला काहीतरी परमार्थ करावा घडावा असं माझी इच्छा आहे, काहीतरी सांगा. म्हटल्यानंतर ते मालजी गाडे अशा जावाई बी मिळायला नशीब लागतात हो. नाहीतर जावाई उग टाक ठोक असं जर म्हणल्यास काय अवघड आहे का नाही. लय अवघड आहे. बरं कधी कधी महाराज चांगले माणसं असून, पोरं चांगलं कमवणारे असून त्यांचे लग्न होत नाहीत. पुण्यामध्ये माझे मित्र आहेत, 20 लाखाचं पॅकेज आहे, 25 लाखाचं पॅकेज आहे, पण त्याला सोयरच म्हणजे लग्नच होणार. त्याचं चांगलं आहे, गळ्यात माळ आहे, तो चांगला आहे, पण त्याचं लग्न होणार. पण इकडं असं खेडोपाडी असं बघायला मिळतंय, नुसतं टाकून फुल राहणारच, त्याचा आधी वाजत आहे बघा. आता काय करावं काय नाही आहे का नाही. असं म्हणून चांगले जावई मिळालं नशिबाची गोष्ट आहे महाराज. असा महाराज तो तुकोबारायांचा जावाई तो म्हणला मला काहीतरी नित्यनेम सांगा, नित्यनेम केला पाहिजे. त्यावेळेस तुकोबारायांनी महाराज त्यांना गीता दिली आणि म्हटले काय नाही, म्हटले तुम्ही गीता वाचन करा. गीता वाचन केलो की तुमच्याकडून महाराज अखंड चिंतन विठोबाचं होणार म्हणले. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. दुसरं तिसरं काही करू नका. देवाला सगळ्यात आवडतं गीता वाचल्यानंतर. आपणाला गीता वाचता येत नसेल ना, संस्कृत वाचणं अवघड आहे, तर महाराज मग ज्ञानेश्वरी वाचायचं सगळ्यात सोपा पर्याय. पण जावयाला महाराज त्यांनी गीता दिली आणि ते गीता ते रोज वाचायचे नित्यनेमानं ते गीता वाचायचे. आणि गीता वाचत असताना ते पूर्वी जुन्या काळी बघा ब्राह्मण देवता घरोघरी जाऊन ते प्रदोष कधी आहे, एकादश कधी आहे, महाशिवरात्र कधी आहे, द्वादश कधी आहे हे सांगायचे. आपल्या गावात एक व्यक्ती असे होते, ते असं सांगत होते बघा माझ्या लहानपणी. कोण होते सांगा? कमलाकर काका. अहो काठी टेकवत बिचारे यायचे हो आणि हे सांगायचे बरं का. फार प्रेमळ व्यक्तिमत्व. मी भजनात बी पाहिले त्यांना. काकानी कधीच कुणाचं हृदय दुखवलं नाहीत. हे संत महात्मेच विभूती आपल्या गावात होऊन गेले. हसत खेळत बोलायचे, हसत खेळत. त्यांचं आडनाव देशपांडे ना? देशपांडेच का? बरोबर आहे का काकी? आहे का नाही? नाना आमचे म्हणायचे आले बुवा देशपांडे देवा या.
बसून मग चहा वगैरे घेतल्यानंतर मग मग सगळं सांगायचे ते जायचे. जुन्या काळी कॅलेंडर वगैरे असली काही गोष्ट नव्हती. आणि मग तसं मालजी गाडे यांच्या इथं एक ब्राह्मण देवता असंच खेडकर जोशी, बरं का, ते नाव सापडलं, खेडकर जोशी, ते महिन्याला असं सांगायला यायचे. त्यांनी नेमकं आले आणि यांचा नित्यनेम चालू होता गीतेचा, आणि गीतेचा नित्यनेम चालू होता आणि हे वाचायला लागले. पण यांना काही ते संस्कृत जमाना गेलं, चुकायला लागलं. आणि त्यावेळेस मग ते जोशी बुवांनी सांगितले, अहो म्हणले गाडे, असं चुकीचं संस्कृत वाचत जाऊ नका, देवाचे अक्षर आहेत ते, आणि तुम्ही जर चुकीचं वाचलं नरकात जावं लागल. हा असं आहे का म्हणले. मालजी गाडेने ती जी गीता ठेवली वस्त्रामध्ये गुंडाळून, पुन्हा काढलीच नाही महाराज. आणि मग देवाला कर्मना गेलं. देवाने सांगितले महाराज, वेडे वाकुडे असं प्रमाण आठवणं गेले बरं का, अबद्ध वेडे वाकुडे, काय प्रमाण हो, अबद्ध वाकुडे जैशा तैशा परी वाचे हरिहरी उच्चारावे, तुकोबाराय म्हणतात. अबद्ध वाकडं जसं येईल तसं देवाचं नाव घ्यायचं. हा, फक्त अंतकरणातला भाव शुद्ध पाहिजे, आणि तो भावच बघतो, दुसरं काही बघत नाही. किती विद्वत्ता आहे आणि किती स्पष्टता आहे हे बघत नाही, फक्त भाव काय अंतकरणातला हा बघतो महाराज. झालं तसंच. देव त्या जोशीबुवांच्या स्वप्नात गेले. म्हणले, काय जोशीबुवा, लय तुम्ही हुशार झाले का, विद्वान पंडित झाले का म्हणले. हा, ते तुकोबारांचा जावई आहे आणि तुम्ही गीता वाचण्याला थांबवलं, चुकीची वाचताय म्हटलं. जाऊन त्यांना वाचायला लावा म्हणले गीता, नाही तर माझ्याशी गाठ आहे बघा म्हणले, हाताखालूनच काढीन म्हणले तुम्हाला. महाराज ते जोशीबुवा म्हणले, उद्याच जातो म्हणले देवा. आणि बघा ते मालजी गाडे यांच्या घरी गेले आणि म्हणले, माझ्या कृपा करा माझ्यावर, तुम्ही आत्ताच्या आता गीता वाचायला सुरू करा म्हणले, नाहीतर देव मला सोडणार नाहीत म्हणले. ते म्हणले, हे बघा म्हणले, तुम्ही म्हणले ना देवाने, तुम्ही बोलले, मला देवाने काय तुम्हाला सांगितले माहित नाही म्हणले, पण तुम्ही साक्षात भूदेव आहेत, तुम्ही आमच्यासाठी पूज्य आहेत, आणि तुम्ही सांगितलंय की चुकीचं संस्कृत, चुकीचं हे वाचायचं नाही, देवाचे अक्षर आहेत, नरकात जावं लागतं, त्याच्यामुळे मी अजिबात तिला हातच लावणार नाही गीताला म्हणले. असं म्हटल्यानंतर त्यांना पंचायत पडली. बाबा म्हणले, मी तुमच्या घरी राहतो म्हणले, तुम्हाला गीता शिकवतो म्हणले, पण तुम्ही गीता वाचा. महाराज जोशी काका 4 महिने त्यांच्या घरी राहिले, त्यांना संता दिली आणि पूर्ण गीता मग ते मालजी गाडे वाचायला लागले. देवाला आनंद वाटला बरं का. म्हणून वेद स्वतःला शहाणा म्हणायचा बरं का, पण तोही महाराज देवाची स्तुती करण्यामध्ये दमला. तो त्याला काही कळना गेलं. तुकोबाराय म्हणतात, शहाणपणे वेद मोका, शहाणपणे वेद मोका, वेद मुका, शहाणपणे वेद मुका. गोपिका त्या ताकटिया, गोपिका त्या ताकटी, कैसे येते कैसे ते, कैसे येते कैसे ते, कैसे येते कैसे देते, कैसे येते कैसे देते. शहाणपणे वेद मुका. वेद स्वतःला एवढं शहाणं म्हणतो ना, देवाची स्तुती करताना वेद मुका झाला म्हणे. आणि गोपिका त्या ताकटी, वेदा नाही. हा बर का, रानलय काढायचंय, वेळ कमी आहे का नाही. जायचंय का पण कुठं, देऊला जायचंय ना तुम्हाला, जरा थांबा. हा, बापू आज देऊला निघणार आहे, त्याच्यामुळं लवकर. काय शहाणपणे वेदमुका, गोपिका त्या ताकटी, तुकोबारायांनी दाखला दिलाय बरं का या अभंगामध्ये. वेद शहाणा म्हणतो, मुका झाला, देवाची स्तुती करता येणं गेलं, काही बोलता येणं गेलं त्याला. आणि त्या साध्या भोळ्या गोपिका त्या ताकटी. द्वारकेतलं महाराज आपलं गोकुळातलं इथं वर्णन केलेलं आहे. कैसे येथे कैसे तेथे, कैसे येते आणि कैसे तेथे. शहाणे ते जाणती, शहाणे जे असतात तेच जाणतात. यज्ञमुखे खोडी काडी, कोण गोडी बोराची. आता इथं 2 दाखले दिलेत. यज्ञमुखे खोडी काडी, यज्ञ करताना त्या जंगलामध्ये की त्या देवतांनी, ब्राह्मण देवतांनी त्यांच्या स्त्रियांना अडवलं, देवाच्या दर्शनाला जाऊ दिलं नाही, आणि तिथली देवानी खोड काढली. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये आहे ती, पूर्ण आता कथा सांगत नाही. पण कोण गोडी बोरी काढी म्हणजे एक त्रेतायुगातला दाखला दिला आणि एक दाखला दिला ते द्वापार युगातला बरं का. तुका म्हणे भावाविन अवघा शीण केला होय.
जर तुमच्या अंतकरणात भाव नसेल तर ते फुकट महाराज मेहनत गाढव काम केल्यासारखं आहे. म्हणून अंतकरणात भाव पाहिजे. आणि तो भाव धरून महाराज ते गीता वाचायला लागले, देवाला आवडायला लागलं. त्याच्यानंतर पुढची जी कथा आहे ती, एकदा तुकोबाराय चैत्र महिन्यामध्ये शिखर शिंगणापूरला महाराज जायचं ठरवलं महाराजांनी. आणि महाराजांसोबत संतांची जगणाडे आणि त्यांचे दुसरे जे लेखक होते गंगाजी मवाळ कडूस गावचे, ते हे 3 जण निघाले यात्रेला. तुकोबाराय कावड घेऊन महाराज चैत्र महिन्यामध्ये शिखर शिंगणापूरला निघाले. नेमकं रामनवमीला ते फलटण शिखर शिंगणापूरच्या 8 किलोमीटर पलीकडच गावामध्ये कीर्तनाला गेलतो. आणि तिथं कीर्तनाला गेल्यानंतर रामनवमी आहे म्हणलं आज, आणि योगायोग महादेवाचं दर्शन करावं म्हणून आम्ही तिथं दर्शनाला गेलो. पण खूप दिवसानंतर बरं का, मी लहानपणी एकदा कधी तर गेलतो शिखर शिंगणापूरला, लय दिवस झाले, एकदा का दोनदाच गेलो. म्हणजे 15-20 वर्षानंतर गेलो असं मी शिखर शिंगणापूरला आता. आणि तिथं दर्शन घ्यावं म्हणून गेलो. तिथं नेमकं ही मला माहित नाही ना चैत्रामध्ये यात्रा असते म्हणून. आणि यात्रा भरलेली महाराज, गर्दीच गर्दी. आम्ही त्या पर्वतावर शिखर शिंगणापूर त्या मंदिरावर तिकडं जावं डोंगरावर म्हणून गाडी काढली आणि ती भरलेली यात्रा पाहिली. बाबा एवढी मोठी यात्रा भरती चैत्र महिन्यामध्ये. आपल्याकडले लोक कमी जातात, पण पश्चिम महाराष्ट्रातले लोक कावड घेऊन येतात आणि त्या मुंगी घाटातून वरी चढवून नेतात. मुंगी घाटातून जो जाईल त्याला अगोदर दर्शन असतं महाराज. ते मुंगी घाट म्हणजे पश्चिम दिशेला आहे शिखर शिंगणापूरच्या. असं आम्ही तिथं गेलो. गेल्यानंतर महाराज आम्हाला ते 7-8 ठिकाणी तर असे ढिग दिसले बघा जाताना. मी म्हणलं काय म्हणलं ही यात्रेमध्ये वेगळंच स्वरूप आहे. कशाचे ढिग होते जरा ऐका. हे ढिग म्हणजे नुसते नळकांड्या पडलेल्या कशाच्या, शंकर सोसायटीच्या बघा. असे 7-8 ढिग होते. म्हणलं इकडं महादेवाचे लयच भक्त आहेत म्हणलं. असो मग आम्ही ते फिरून आलो माघारी. तर ती चैत्रामध्ये मोठी यात्रा असते. आणि काय त्या पर्वताचं नाव कोथळेश्वर पर्वत असं त्या काळचं नाव आहे. महिपती महाराज वर्णन करतात. हे 3 जण महाराज यात्रेला मजल करत तुकोबाराय, संताजी जगनाडे आणि गंगाजी मवाळ हे गेले. गेल्यानंतर त्या पर्वतावर पाणी वगैरे काही नाही त्या काळात नव्हतं. आता सुविधा झाली. मग पर्वताच्या पायथ्याला एक तळ आहे खाली, त्या तळ्याचं नाव आहे शिवगंगा तीर्थ तिथं. आणि त्या तळ्याला महाराज म्हणले आपण आंघोळ करून मग वरती दर्शनाला जाऊ. असं ठरवून त्या ठिकाणी आंघोळ्या केल्यानंतर महाराज संताजी महाराज जगनाडे म्हणले महाराज आपण जाऊत म्हणले वरी, एकदा पोटोबा करूत म्हणले, जेवण करूत म्हणले, आणि मग त्याच्यानंतर जाऊत म्हणले देवदर्शनाला. महाराज म्हणले काय हरकत नाही. मग महाराज ते दगड लावले 2-3. तिथं महाराज त्याने चूल मांडली, त्याच्यावरती स्वयंपाक केला. आणि स्वयंपाक करून असं जेवायला बसणार तेवढ्यात महाराज तिथं एक नागा साधू आले. महाराज हर हर महादेव बंबोले असं म्हणत आले. महाराज आल्यानंतर महाराज म्हणले आता मोठा साधू दिसतोय. महाराजांनी दर्शन घेतलं, दंडवत घातला आणि म्हणले काय करताय. म्हणे आता जेवण झालंय, आता जेवण करणार आहोत. बरोबर म्हणले आधी मला जेवू घाला म्हणले. आता अतिथी देवो भव. तुकोबाराय म्हणले चालते म्हणले, काय हरकत नाही म्हणले, तुम्ही अगोदर बसा. आणि त्या नागा साधूंना तुकोबारायांनी जेवायला वाढलं. त्यांनी महाराज जेवलं. तुकोबारायांनी अगोदरच हे चालून दमलेले होते 3 जण, म्हणून ह्यांनी जरा भात वगैरे हे जेवण जास्तीच बनवलेलं होतं 4 माणसाचं. आणि ते 4 माणसाचं जेवण ह्या एकट्या नागा साधू बाबानं खाल्ले. महाराज हे संताजी जगनाडे गंगाजी मवाळ म्हणायला लागले. महाराज म्हणले आपण आता उपाशीच म्हणले चित काय करावं म्हणले. त्यांनी एकट्याने जेवले आणि ते रिकाम्या पातेल्यावर ते वस्त्र त्यांनी झाकलं होतं, माशा बसून म्हणून वस्त्र झाकलं होतं. आणि ती बाबा जेवले, पाणी पिले पोटभर आणि ते नीट निघाले महाराज वरती. शिखर शिंगणापूर ते मंदिर आहे ना वरती पर्वतावर निघून गेले. आणि गेल्यानंतर मग आता तुकोबाराय म्हणले आता सगळं संपलंय म्हणले, परत तुम्ही काय करा संताजी गावामध्ये जा आणि शिखर शिंगणापूरमध्ये जाऊन ते तुम्ही पटकन शिदा घेऊन या जा. म्हणल्यानंतर महाराज ते पळत गावामध्ये गेले शिदा आणायला. आणि हे गंगाजी मवाळ आणि तुकोबाराय तिथं बसलेले. आता मग ते झालं असं की जरा वारं सुटलं आणि ते कपडा जे वस्त्रवरी झाकलेलं होतं ते गेलं उडून गेलं. आणि ते महाराजांची पातेल्याकडे नजर गेली तर जसं होतं तसं तेवढं अन्न त्याच्यामध्ये. तुकोबारायाने म्हणले जेवायला आलेले नागा बाबा नव्हते म्हणले,
साक्षात भोले बाबा होते म्हणले. आपलं काय महान भाग्य म्हणले, साक्षात भोले बाबांनी आपला प्रसाद ग्रहण केला. आणि तेवढ्यात संताजी महाराज शिदा घेऊन आले. म्हणले महाराज काय म्हणले, सगळं आहे म्हणले, आता राहू द्या शिदा म्हणले. आणि जेवण करून मग हे तिघं भक्त महाराज वरती गेले, भोले बाबांचं दर्शन घेतलं. आणि त्या भोले बाबांच्या मंदिरामध्ये त्यांनी अशी कावड गायला लागले महाराज, कावडीचे अभंग. आहा हा रे भाई साधू, हे का आहा रे भाई, असे गंगा नव्हे जळ, वृक्ष नव्हे वड पिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनु देवाची या. त्याच्यात एक प्रमाण येते, तुकोबारायांनी त्या कावडीच्या अभंगात सांगितलंय. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा, संत नवती जगा, माणसाच्या सारिके. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा, संत नव्हती जगा, माणसाच्या सारिके. आहार बाई आहा, 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 आहार बाई आहा. असे कावडीचे अभंग गायला लागले महाराज. ते शिखर शिंगणापूरचे शिवलिंग असणारे महादेव स्वरूप ते लिंग असा डोलायला लागला महाराज कावडीचे अभंग ऐकून. महादेवाला आनंद व्हायला लागला हे अभंग ऐकून. असं एक महिमा अलौकिक कथा तुकोबारांच्या चरित्रामध्ये ही घडलेली आहे. त्यानंतर महाराज त्यांनी भीमा शिखर शिंगणापूरवरून महाराज परत आले. आणि परत आल्यानंतर पुन्हा एकदा अशी एक छोटीशी कथा येते की काय झालं होतं की भगवंतानी परत रामेश्वर भट्टांना एक चांगलाच झटका दिला होता. कसा? कारण की तुकोबारायांनी एक अभंग लिहिलेला होता. त्या अभंगामध्ये की देवाचं मुख मलिन असं लिहिलेलं होतं बरं का. काय? देवाचं मुख मलिन झालं असं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. पण मग रामेश्वर भट्टांनी ते अभंग सापडते का बघतो, म्हणजे तुम्हाला दाखला दिला पाहिजे ना आहे का नाही. दाखल्याशिवाय बोलण्यात काय अर्थ नाही. असो, ते अभंग मला सापडला गेला आता. मग ते मलिन कृष्णाचं मुख झालेलं असा अभंग असताना त्यांनी काय केला, त्याच्यामध्ये बदल की म्लान असा शब्द टाकला गाथ्यामधला. तो शब्द काढून म्लान टाकला. म्लान या शब्दाचा अर्थ होतो की शिनला. देव रामेश्वर शास्त्रींच्या स्वप्नात गेले. म्हणले काय रामेश्वर शास्त्री, तुम्हाला 2दा झटके दिले तरी तुम्ही सुधारले नाहीत म्हणले. ते शब्द कशाला काढला? तुकोबारायांनी लिहिलेलं ते बरोबर आहे. माझं मुख मलिनच झालं होतं, मी माती खात होतो म्हणले, त्याच्यामुळं माझं मुख मलिन झालं होतं. आणि तुकोबारायांनी तो शब्द लिहिलाय ते बरोबर आहे. ते म्लान म्हणजे शिणला. मी भक्ताची सेवा करून काय शिणलो का? तुम्ही ते शब्द का बदलला? देव म्हणले, रामेश्वर शास्त्री म्हणले मला माफ करा म्हणले, उद्याच जाऊन बदलतो म्हणले गाथ्यातला तो शब्द, जसा आहे तसा ठेवतो महाराज. असं एक छोटीशी कथा येते. त्यानंतर एक रायगड भागातला एक व्यक्ती गृहस्थ होता, श्रीमंत व्यक्ती गृहस्थ. त्याला महाराज ब्रह्म संबंध झाला. म्हणजे काय की त्याला ब्रह्म राक्षसानं त्याला महाराज बाधा झालेली, लागलेलं पाठीमागं ते राक्षस. आणि मग त्यानं काय केलं की रायगडच्या तिथं एक शिवालय आहे, हरिहरेश्वराचं मंदिर आहे. म्हणजे विष्णूचं आणि महादेवाचं मंदिर असणारं ते हरिहरेश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये त्यानं जाऊन साधना केली. पण त्याला काही फरक पडत नव्हता. आणि लोहगावमध्ये तुकोबारांच्या कीर्तनामध्ये एकदा महाराजांनी सांगितलं होतं की अरे बाबा, तुम्हाला यज्ञ करणं होत नाही ना, लक्ष देऊन ऐका, तुम्हाला यज्ञ करणं होत नाही ना, तर काय करा, राम नावाचा फक्त जप करा. काय होईल? राम म्हणता राम म्हणता राम म्हणता वाट चाली जे राम म्हणे वाट चाली राम म्हणे वाट चाली राम म्हणे वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली धन्य 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 ते शरीर